श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आपल्या या सुंदर अशा प्रत्येक भक्तांच्या स्वामी भक्तांच्या अनुभवांमध्ये जेव्हा स्वामींचे अनुभव येत असतात, हे खरोखरच खूप मोठे भाग्याचे काम आहे. कारण साक्षात श्री स्वामी समर्थांनी त्या भक्तांसाठी वेळ काढलेला असतो आणि त्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव दिलेले असतात. स्वामींची सेवा करत असताना तो खूप मोठा आधार असतो की स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यातील अडचणी, दुःख, संकटे दूर करतात आणि नेहमी भक्तांच्या आयुष्यामध्ये आनंद हे देत असतात. स्वामी नेहमी प्रयत्न करत असतात की आपल्या भक्तांच्या आयुष्यातील प्रत्येक वेळी संकटे, दुःख दूर करण्याची आणि नेहमी तोच त्यांचा प्रयत्न असतो. एखाद्या भक्ताचा स्वामींवर एवढा विश्वास असतो, तेव्हा स्वामी त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये अशक्य गोष्टी देखील शक्य करत असतात आणि हा अनुभव तेवढाच अनमोल असतो. स्वामींची साथ भेटणं हे खरोखरच खूप मोठं भाग्याचं काम आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे जगाचे चालक, मालक, पालक आहेत आणि अशा या भक्ताला जेव्हा स्वामींची भेट होत असते किंवा स्वामींचे अनुभव येत असतात, तेव्हाच ते अनुभव एवढे जबरदस्त घडत असतात आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. स्वामींच्या सेवेमध्ये आलेले अनुभव हे आपल्या चॅनलवरती तेवढ्या सुंदर शब्दामध्ये प्रत्येक स्वामी भक्तांनी मांडलेले आहेत. कारण स्वामींनी त्यांना अनुभव दिलेला आहे. त्यामुळे स्वामींचे आलेले अनुभव खरोखरच शेअर करणे खूप गरजेचे आहे आणि त्यामुळे जशी त्या भक्तांवरती स्वामींची कृपा होत असते, तसेच अजून खूप लोकांवरती स्वामींची कृपा होणं, त्यासाठी स्वामींचे आलेले अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर आजचा अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या वर्धा जिल्हा येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींचे आलेले अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना ताई. ताई अनुभव सांगायचा होता मला. बरं बरं चालेल. नाव सांगायचंय का ताई? नाही ना, नाव नाही सांगत. बरं. कारण मी पहिल्यांदाच अनुभव शेअर करतो म्हटलं. हा 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 हा. मग तुम्हाला काय जिल्हा, तालुका काय राहता ते ठिकाण सांगायचंय का ताई? जिल्हा वर्धा आहे, तहसील समुद्रपूर. जिल्हा कोणता? वर्धा. हो. तालुका कोणता? तालुका समुद्रपूर. समुद्रपूर. बरं. वर्धा जिल्ह्यामध्ये येते. हा बरं बरं चालेल. मी खूप दिवसाचा विचार करत आहे, पण माझी हिंमत नव्हती होत. हिमतीला काय होत ताई, मी पण तुमच्यासारखीच आहे ना ताई. हो, कारण मी 3 वर्ष होते ताई आता ह्या डिसेंबर महिन्यामध्ये स्वामी सेवेत आली. आता किती दिवस झाले? 3 वर्ष. 3 वर्ष झाले. अरे वा. डिसेंबर मध्ये. कारण मी मध्ये कुठून असं कोणी सांगितलं वगैरे नाही मला. मी म्हणजे हे युट्यूबवर तुमचे अनुभव वगैरे पाहते. त्याच्यावरूनच मी म्हणजे सेवा करायला लागली स्वामी माऊलीची. अरे वा, छान आहे ना. स्वामींना ज्यांना सेवेमध्ये घ्यायचं असतं ते कोणाच्या ना कोणाच्या मार्फत किंवा मग काय आता मोबाईलच्या मार्फत घेतलंच ना आपण सेवेमध्ये. हो, तशीच मी म्हणजे पाहत होती तर मला दिसलं अनुभव वगैरे. मग माझ्या मनात इच्छा झाली स्वामींची सेवा करायची. अरे वा. मग आमच्या इथे म्हणजे असं स्वामीचं काही हेच नाही आहे ना. केंद्र नाही का? केंद्र आता 2 वर्ष झालं, 1 वर्ष झालं केंद्र म्हणजे सप्ताहाचं राहते. म्हणजे मला माहित नव्हतं का बाया वगैरे करतात, म्हणून मला वाटलं मी एकटीच करत आहे. पण मग त्यांना माहित झालं वाटते मी करते म्हणून, मग त्या माझ्याकडे आल्या, आपण केंद्र सप्ताहाचं घेऊ म्हणून. अरे वा. मग आमच्याकडे सोमवारी असतात केंद्रामध्ये, आम्ही जाते सोमवारी. अरे वा वा.
हा, तर आता माझी अशी चालू आहे नित्यसेवा वगैरे. काय काय करता सेवा आता तुम्ही मग? नित्यसेवा दररोजचे 3 अध्याय आधी मी करत होती, 7 वगैरे अध्याय आणि माळी 11 माळी. पण हे प्रकृतीचा तब्येतीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी आता जास्त सकाळी 1 माळ आणि 3 अध्याय अरे वा. आणि तारक मंत्र रात्री संध्याकाळी 11 वेळा तारक मंत्र, रात्री 1 माळ आणि दिवसभरात माझ्या मी 11 3 वेळा माळी, म्हणजे 3 टाइम 11, 1 वाजता 11, 3 वाजता आणि संध्याकाळी झोपायच्या वेळेस. अरे वा, मग भरपूर सेवा होते ताई. स्वामींना तुमच्याकडून कदाचित हीच सेवा करून घ्यायची असेल. आणि पहिल्यांदाच मी जेव्हा लागली स्वामीच्या याच्यामध्ये तर तेव्हा मी 2 गुरुचरित्राचे पारायण केले. अरे वा. आणि 1 सप्तशतीचं पारायण केलं आणि हे दुर्गा सप्तशतीचे नवरात्रामध्ये नाही का. माझ्याच्यानं काही मला म्हणजे प्रकृतीचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मी काही ते करायला लागते म्हणजे 14 वगैरे पारायण ते वगैरे काही माझ्याच्यानं झाले नाही. मी एकच पारायण केलं. वाटल्यास सिद्धकुंजिका स्तोत्र 9 दिवस मी ते करत होता. हो, करत होती मी. अरे वा. आणि माझं थोडंसं खूप म्हणजे पोटाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे माझ्याच्यानं काही जास्त बसणं वगैरे होत नाही. तर मी त्याच्यामुळे आरोग्याच्या याच्यासाठी म्हणूनच आपल्याला आता कुठं स्वामीच्याच याच्यात जायचं म्हटलं आश्रयामध्ये. स्वामींचा आधार खूप मोठा असतो ताई. तर मला म्हणजे अनुभव म्हणजे मला म्हणजे असा कुठला अनुभव ना मला म्हणजे रात्रभर म्हणजे ह्या पोटाच्या ऍसिडिटीच्या रात्र जरी झोप नाही आली पण सकाळी उठून मला एवढी स्फूर्ती येते की म्हणजे असं वाटतच नाही का मी हे आहे म्हणून. रात्रभर झोप आली नाही. हो, इतकी आवड म्हणजे सकाळी उठून मी म्हणजे इतकी स्फूर्ती येते की मला पूजा करायची, हे करायची. अरे वा. ती स्वामींचीच लीला असते ना ताई. एवढी म्हणजे मला असं वाटत नाही का रात्री मी झोपले नाही, सकाळी उठून मला इतका आनंद आणि एवढी स्फूर्ती राहते तर केव्हा मी म्हणजे पूजा करते ना केव्हा म्हणजे स्वामीचं नित्य सेवा करते. अरे वा. हो, म्हणजे स्वामीच देतात तुम्हाला शक्ती भक्ती करण्यासाठी. तीच एक शक्ती मला मिळते आणि मी म्हणजे अक्कलकोटला पण जाऊन आली. अरे वा. स्वामींनी बोलवलं तुम्हाला अक्कलकोटला? मी पुण्याला मुलगा राहते. तर पुण्याला मी मुलाकडे राहते 2-3 महिने असं उन्हाळ्यात वगैरे. अरे वा. तर तिथूनच त्याला म्हटलं अरे इथून अक्कलकोट किती लांब आहे. तो का म्हणे तुला जायचं आहे का म्हणे. तर मी म्हटलं हो. तर म्हणे मग त्याने करून दिली आम्हाला ट्रेनची तिकीट. तर ते 6 तास लागत होते पण ती ट्रेन होती 3 तासामध्ये आम्हाला पोहोचवलं तिथे सोलापूरला. अरे वा. आणि तिथून आम्ही अक्कलकोटला 12ला पोहोचलो. मग आम्ही रूम वगैरे केली तिथे. आणि ते छान दर्शन, गर्दी वगैरे काहीच नव्हती. आणि पूर्ण म्हणजे मी दिवसातून 3 वेळा स्वामीच्या मठामध्ये जाऊन इतकी पूजा माझी म्हणजे हे झालं मन. आणि दुसऱ्या दिवशी पण सकाळी आंघोळ केली आणि पुन्हा मठामध्ये गेली. अरे वा. ते चोळप्पा वगैरे बाळाप्पाचं तिथलं सगळं केलं दर्शन वगैरे. अरे वा. म्हणजे खूप छान दर्शन पण झालं तुमचं ताई. हो, दर्शन. आणि मग तिथून मी मुलीकडे गेली. तिला आधीच म्हटलं होतं म्हटलं इथं दिंडोरी आहे म्हटलं जवळ, नाशिक जवळ. आपण नाशिकला जाऊन राहिलो म्हटलं. तर तिनं जावेला म्हटलं तर ती म्हणे अरे जावेने दिंडोरीला पण नेला मला. अरे वा. हो, दिंडोरीला पण असं काही खूप वेळ तिथं थांबायला नाही मिळालं कारण आमची ट्रेन होती ना गावाला यायची. आम्ही 1 तास अर्धा तास बसलो तिथं छान दर्शन झालं. ते मोरे दादा वगैरे होते तिथे. अरे वा. मोरे दादांचं पण दर्शन झालं? हो, मोरे दादा होते तिथं. अरे वा. ताई पण माझी का नाही तिथं अशी म्हणजे मुक्काम करून राहण्याची इच्छा होती. अरे वा. ताई तुम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहात ताई. मोरे दादांचं दर्शन झालं तुम्हाला. हो, मोरे दादाचं दर्शन झालं. आणि आमच्या इथं येतात ना ते म्हणजे असं काही आपल्याला सांगासाठी मार्गदर्शन करायसाठी नाही का. ते म्हणजे कधी 2-4 महिन्यातून आता इथं नवीन हे आहे ना मठ. तर ते चंद्रपूरचे ते दादा येतात. कोणते दादा? गुरुमाऊली?
हा चंद्रपूरचे नाही का ते, त्यांचं नाव काहीतरी आहे, बर. ते येतात. चंद्रपूरचे ते मार्गदर्शन वगैरे करतात मग इथे येऊन. हा हा. अरे वा, छान आहे ना मग. हो, तर आता ताई खूप असं 10-20 बाया जातात. मला वाटते 30-35 वगैरे म्हणजे अशा म्हणजे एक म्हणजे वाढून राहिले आमच्या मठातलं ते. हा हा हा. हो, मी वाटल्यास नंतर पुन्हा अनुभव शेअर करीन तर तुम्हाला मी नाव सांगेन. बरं बरं, नंतर अनुभव आल्यानंतर अजून शेअर करताना मग हा, हो. सांगा सर. पण त्या म्हणजे स्वामीने ही देते की रात्र मला म्हणजे इतका भयानक प्रॉब्लेम आहे पोटाचा, सगळं म्हणजे मी करून टाकलं, सोडलं, पण ते निघत काहीच नाही. हा हा. मग तुम्ही त्यांच्याकडून सेवा वगैरे घ्यायची ना ताई पोटाच्या आजारासाठी? अरे मी नाही का केंगळे दादाचा नंबर हे केला आणि त्यांना फोन लावला होता. हा मग. तर ते म्हणे ताई म्हणे तुम्ही व्हॉट्सअपवर हे करा म्हणे. मला का नाही सगळं जमते पण ते व्हॉट्सअपवर मेसेज सेंड करणं नाही का, हा 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 हा. ते मुली सांगते पण मला काही ते जमलंच नाही. मग तुम्ही म्हणायचं ना, मला नाही मेसेज करताय, तुम्ही मला सेवा दिली तर बरं होईल आता. म्हटलं मी त्यांना तर तुम्ही दुसऱ्याकडून करून घ्या म्हणे. म्हणजे आता मी काय ते घोरकष्ट स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र. हा हा. कदाचित स्वामींची इच्छा असेल तुमच्याकडून अजून काय सेवा करून घेण्याची. आणि दररोज संध्याकाळचं माझं कालभैरव अष्टक ते नाही का, आपले जे नित्यसेवेमध्ये ते मंत्र नाही का होते, आपण गायत्री मंत्र. हा हा. गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र. हा, महामृत्युंजय मंत्र, ते लक्ष्मी गायत्री मंत्र, चामुंडाई विखे, हो 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 हो. आणि ते एकटे मंत्र माझा नित्यच चालू असते. अरे वा, पडेल हो. काही काही सेवा. ते म्हणून ते पूर्ण एवढं म्हणजे माझ्या तोंडातच बसून केलं आहे ते पूर्ण आता. अरे वा. हो, ते व्यंकटेश स्तोत्र तर पूर्णच हे झालं हो. ते कालभैरव अष्टक, ते एकटे मंत्र तर पूर्ण असं हेच झालं माझं. हा हा हा. मग तुम्ही हे पण ऐकत जा ताई, मारुतीचा आपल्या हनुमान चालीसा पण मोबाईलवर लावून ऐकत जा. अरे ताई, मी मंगळवार आणि शुक्रवार 2 दिवस हनुमान चालीसा घेते. अरे वा. हे मंगळवार आणि शनिवार. हा हा हा. अरे वा. आणि सिद्धकुंजिका स्तोत्र माझं नित्य होतं, पण मला खूप त्रास होत होता आणि घरचे लोक ओरडत होते. हा हा. त्याच्यामुळे आता मी शुक्रवार आणि मंगळवार 2 दिवस हे घेते, सिद्धकुंजिका स्तोत्र. अरे वा. मग एवढी सेवा करताय ताई, तुम्हाला काही फरक वगैरे जाणवला असेल की तुमच्या? हो नाही, इतका त्रास आहे मला का काय विचारू नको, का खूप इतका पोटाचा सगळं पोटाच्या स्टेट सगळ्या करून टाकल्या. हा. पण इतका त्रास आहे का विचारू नका. का आता स्वामीचीच कृपा, तर जे आपल्या प्रारब्धात असेल तेच होईल. हो हो, ते तर आहेच. आणि ताई, स्वामींच्या सेवेत आलात ना तुम्ही, आता काही टेन्शन घ्या. जशी तुम्हाला स्वामी स्फूर्ती देतात ना सेवा करण्यासाठी, कदाचित स्वामींची इच्छा असेल की तू ही सेवा कर, यातूनच तुला या म्हणजे जो त्रास होतोय त्याच्यातून मुक्तता भेटणार आहे. त्याच्यामुळे ते तुमच्याकडून करून घेत असतील ताई. आता याच्यामध्ये असं वाटत की तुम्हाला का गुरुचरित्राचं पारायण करायचं, पण मला म्हणजे ते पोटेन तेवढ्या वेळ बसणं माझ्याच्याने होत नाही. हा हा हा. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी गुरुचरित्राचं पारायण नाही केलं. आणि ते एक अध्याय 14 नाही का, हा हा हा. तो गुरुवारी मी पूर्ण, आता माझे गुरुवार सुरू म्हणजे गुरुवार नाही, मी दररोजच 21 अध्याय वाचत होती. हा. पण आता मी ते बंद केले आणि गुरुवारी 21 अध्याय वाचते आणि ते काय 14वा अध्याय नाही का, हा हा. तो एक घेते. बस मग बाकी तर काही माझ्या छान. आता ते असं वाटते का खूप करावं, हा हा हा. पण आपली प्रकृती साथ देत नाही. पण शेवटी स्वामीचीच इच्छा. असं वाटते ना का सगळं आपण टेस्ट करून टाकल्या. ते पुण्याचं ते हो ना. नोबल हॉस्पिटल नाही का, हा हा हा. तिथे पूर्ण मुलांनी सगळं हे केलं, निघालं काहीच नाही, सगळं नॉर्मल निघते रिपोर्ट. हा हा हा. आणि म्हणजे ते कसं कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, ऍसिडिटी, आम्लपित्त, ते म्हणजे कधी आज चांगली तर उद्या ते जीव मळकणं, हुल्या वगैरे येणं. अरे अरे अरे. एक आपले स्वामी. हो ना. हो. आणि आज मी तुमच्याजवळ माझं मनोगत व्यक्त केलं. हा हा हा. नाही, आपण स्वामी सेवेकरी सर्व एकच आहोत ना हो ताई.
हो ना, तुम्ही म्हणजे कसं सगळ्याचे ऐकून घेता, वेदना, व्यथा आणि स्वामीचं हे ना, त्याच्यामुळे मला असं वाटलं आपण पण आपलं मनोगत व्यक्त करावं. हा हा हा. नाही, मनोगत व्यक्त केलं ते खूप छान झालं. स्वामी लवकरात लवकर तुम्हाला बरे करो. स्वामींचे म्हणजे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे ताई. हो ताई, तुम्ही सगळ्याच ऐकून घेता आणि मला तुमचा म्हणजे मी पाहते ना सगळं अहो मी झोपायच्या वेळेस नाही तर रात्री हा हा हा. बाजूला मोबाईल अनुभव ऐकल्याशिवाय झोपत नाही आणि माझी माळ पण सुरू राहते झोपतपर्यंत. अरे वा. नाही, लवकर हो. तुम्हाला फरक पडणार आहे ताई. तुम्ही एवढी सेवा करताय म्हटल्यानंतर स्वामींना तर सेवा आपल्या मी करत नाही ताई, माझ्याकडून स्वामीच करून घेतात करून असं घेतात. म्हणा. कारण मला इतका प्रॉब्लेम आहे ना, पण मी सकाळी उठल्यानंतर मला का माहित कोणती स्फूर्ती येते तर हा, हा. त्याच्यामुळे मला असं दुःखच विसरून जातं आणि मी पूर्ण म्हणजे ते जेवढं आहे तेवढं मी पूर्ण करूनच टाकते. हा हा. अरे वा, छान आहे ना. हा. म्हणूनच मी म्हणते ताई, तुमच्याकडून एवढे स्वामी सेवा करून घेतात ना आणि आपल्या स्वामींना फक्त द्यायचं माहितीये ताई. हा, सकाळी 1 तास देते मी आणि संध्याकाळी मी अर्धा तास बरोबर देते आणि झोपायच्या वेळेस 11 माळी माझी हे केल्याशिवाय मी हा. हो, दिवसातून माझ्या त्या 11 3 माळी 3 टाइम मी करूनच टाकते. अरे वा, छान आहे ताई. हो. काही टेन्शन घेऊ नका. लवकरात लवकर तुम्ही तोच अनुभव शेअर करणार की तुमची प्रकृती आता खूप सुधारलेली आहे किंवा तुम्हाला खूप आराम पडलेला आहे ताई. हो जशी ताई. स्वामी तुमच्याकडून सेवा करून घेतात ना, तसे स्वामी तुम्हाला सेवा केल्याचं फळ पण देणार ताई. मी माझं जर प्रकृती झाली मी तुम्हाला प्रेरणा येईल आणि भेटेल. तुम्ही कुठं असता ताई, कुठे राहता? मी सातारा जिल्ह्यात राहते ताई. हो का, सातारामध्ये राहता का? सातारात नाही, सातारा जिल्ह्यातील आहे. सातारा जिल्ह्यात आहे ताई. हा, मी नाही का आता मुलाकडे दोन्ही मुलं पुण्यालाच असतात. हा हा. स्वामींनी सगळं तिला मुलं वगैरे चांगले, मुलाचे दोघे मुलं पुण्यालाच असतात. अरे वा, छान आहे. म्हणजे स्वामींच्या कृपेने सर्व व्यवस्थित आहे ताई. हो, दोन्ही मुलं इंजिनियर आहे, एक मुलगी पण इंजिनियर आहे. अरे वा, खूप छान आहे ताई. आणि एका मुलाचं आता लग्न व्हायचं, मुलगी बघणं सुरू आहे. बाकी स्वामीचं सगळं, देवाची सगळीच कृपा छान आहे. मिस्टर पण शिक्षक होते, ते रिटायर झाले. हा हा. अरे वा. त्याच्यामुळे सगळं स्वामी कृपेने चांगलं आहे. स्वामीला एवढंच आहे का कमीत कमी तुम्ही मी स्वामीला म्हणतो मला औषध सांगा. आता मी डॉक्टरकडे जाऊन थकली. नाही, आता तुम्ही जी सेवा करताय ना, कदाचित तेच औषध असेल ताई. मला औषध सांगा तुम्ही असं म्हणते. कारण म्हणजे एवढे त्रास होता, डॉक्टरलाही वाटते का औषध देऊ. पूर्ण ते कोलोनोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी, सीटी स्कॅन सगळं टेस्ट झाल्या. हा हा. स्वामींना जर चमत्कार करायचा असेल ना ताई, तर एक क्षण सुद्धा लागणार नाही तुम्हाला व्यवस्थित करायला ताई. हा त्रास खूप दिवसापासून आहे ताई. 35 वर्ष झाली मला. पण मला एवढी म्हणजे मी दररोज अशी उभी असते. अरे वा. म्हणजे कॉन्फिडन्स आहे तुम्ही. हो, एवढी म्हणजे आधी म्हणजे कसं इकडे आमच्याकडे गजानन महाराजाचंच हे आहे ना. हा हा हा. इकडे म्हणजे स्वामीचं काही नव्हतंच. नाहीच आहे इकडे, म्हणजे माहीतच नव्हतं. पण आता थोडं माहीत झालं आता. हा हा. हा, तर आमच्याकडे आधी आमच्या वडिलांपासून गजानन महाराजाचंच हे होतं. हा हा. हा, तर आता मी स्वामी याच्यात आली आता. अरे वा. कदाचित स्वामींनाच घ्यायचं असेल ना ताई तुम्हाला सेवेमध्ये. हो ताई. त्याच्यामुळे तुम्हाला सेवेमध्ये घेतलं ताई. हा. नाही ताई, तुम्हाला लवकर फरक पडणार आहे. नका टेन्शन घेऊ ताई. सेवा तुमच्याकडून एवढी स्वामी करून म्हणतात ना, एक अनुभव शेअर केल्यानंतर आपल्याला दुसरा अनुभव येतात. हो हो, नक्कीच येतात ताई. तुम्ही आपल्या चॅनलवरती एका एका ताईंचे भरपूर अनुभव आहेत ताई. हो हो हो. त्याच्यामुळे अनुभव येतात. मला वाटलं मी फोन केलाच लागते की नाही माझा नंबर, त्याच्यामुळे मी आधी सुनीता ताईला ट्राय करून बघितला होता. हा हा हा. त्या नाही का सुनीता ताई? हो, आहेत ना माहित. सुनीता राजपूत, त्यांना पण ट्राय करून बघितलं होतं, पण त्यांचा नव्हता लागत. त्यांना बिझीच असते ना, 9 ते 10 पर्यंत घेतात ते अनुभव. हा हा. म्हणजे त्या मॅडम आहेत ना, शिक्षक आहेत त्या. हो हो, शिक्षिका आहे त्या. काही नाही, नंतर मी पुन्हा अनुभव करीन शेअर. बरं बरं, चालेल. आत्ताचा हा अनुभव मी शेअर करते ताई. हो 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 हो, ठीक. श्री स्वामी समर्थ. हा, चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर अनुभव आहे ताई. हो का, मला म्हणजे स्वामींनी स्फूर्तीच देतात मला. हो हो हो. पण ती स्वामींची कृपाच आहे ना, त्याच्यामुळे स्फूर्ती येते तुमच्या मनामध्ये.
हा ते एक राहिलं सांगा, अक्कलकोटला गेले होते ना आम्ही. तिथे ते नारळ वगैरे पूजा वगैरे घेतली ना, मग त्यांना पुजाऱ्याकडे दिली आम्ही ते साखळी साखर नारळ तर त्यांनी ते नारळ मला परत दिलं. अरे वा. हा तर ते घरी आणल्यानंतर ताई ते ऑटोमॅटिक ते नारळ असं आपण आता थोडंसं म्हटलं तर ते नारळ ऑटोमॅटिक फुटून होतं ताई, काढून होतं. हो तो एक अनुभव. छान आहे, छान आहे. खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर करा. चला. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना स्वामींची साथ भेटणं हे खरोखरच खूप मोठे भाग्याचे काम आहे. आणि ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये साक्षात स्वामींची साथ भेटत असते ना, त्यांचे आयुष्य हे साकार झालेले असते. खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचे अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचे अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिलेत ते अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेत ते अनुभव शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.